नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत काकडीचं थालीपीठ. ते खूप पौष्टिक पण आहे आणि बनतंही एकदम फास्टमध्ये. तर चला आपण आता बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी काकडीची साल काढून किसून घेतलेली आहे. काकडीमध्ये आता आपण 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि थोडीशी हळद घालून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाण्याच्या कूटमुळेच ह्याला खूप छान चव येत असते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसनचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. तर हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटं मुरायला ठेवून देऊया. आणि हे मुरतं तोपर्यंत आपण पॅन गरम करून त्यात 1 चमचा तूप घालून घेऊया. तर आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. त्याला आता आपण तव्यावर थापून घेऊया. मी थोडंसं जाडच बनवत असते. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर थोडंसं ते बॅटर पातळ करून थापून घेऊ शकता. आता ह्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि 1 मिनिटानंतर पलटून दुसरी बाजू भाजून घेऊया. तर बघितलं ना, आपली 2 मिनिटामध्ये तयार झालं थालीपीठ. तर हे खूप पौष्टिक असतं डाएटवाल्यांच्यासाठी. खूप छान आहे हे आणि तुम्ही बनवत जावा. आणि तुम्ही हे जर आवडलं असेल तर एक सबस्क्राईब करा. तुम्ही इतकी लोकं बघता 500-600 जण, तर तुम्ही सबस्क्राईब का करत नाही हो? आणि नवीन लोकांसाठी 500-600 म्हणजे खूपच झालं. तर तुम्ही जरा सबस्क्राईब करा आणि आवडलं का नाही हे पण जरा कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मुलांनाही करून घाला. खूप छान आहे. कमी साहित्यात आपल्या घरात असतात, सहज मिळतात, आपल्या हाताखाली असतात ह्या वस्तू आणि मुलंही आवडीनं खातात. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काकडी शरीराला खूप चांगली असते आणि तुम्ही बनवा हे आणि एक कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मुलांना हे केलेलं आवडलं का नाही ते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा. बाय बाय. 1 मिनिट थांबा. जायच्या अगोदर आपल्या डिशचा फायनल लुक तरी बघून जावा.